नमस्ते विद्यार्थिनींनो, उत्कर्ष वाटा या लेखसंग्रहामधील लेख क्रमांक 10 जो या उत्कर्ष वाटा पुस्तकातील सगळ्यात शेवटचा लेख आहे आणि या लेखाचं नाव आहे मार्ग शोधताना। या लेखाच्या लेखिका आहेत निलिमा मिश्रा। आता हा जो काही लेखसंग्रहातील शेवटचा लेख आपण आपल्या अभ्यास पुस्तकातील पाहणार आहोत, यांच्या लेखिका ज्या आहेत निलिमा मिश्रा, यांची ओळख आपण थोडक्यात करून घेऊयात। तर निलिमा मिश्रा या मॅगसेस पुरस्कार विजेत्या निलिमा मिश्रा यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील बहादरपूर या गावी झाला। पुणे विद्यापीठातून क्लिनिकल सायकोलॉजी या विषयात त्यांनी MA केलं आणि त्यांना रेमंड मॅगसेसेस पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलेला आहे। अशा निलिमा मिश्रा यांनी मार्ग शोधताना हा लेख जो आहे यांचा तो आपल्याला अभ्यासासाठी या ठिकाणी दिलेला आहे। तर या लेखामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर याची थोडक्यात पार्श्वभूमी म्हणजे थोडक्यात सारांश मी तुम्हाला सांगते पहा। तर मार्ग शोधताना हा निलिमा मिश्रा यांचा लेख आहे आणि या लेखातून त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाची कहाणी सांगितली आहे। फक्त आपलेच पोट भरणे नव्हे तर आपल्या भोवतालचे प्राणी व मनुष्य यांचाही विचार होणे आवश्यक आहे, असे संस्कार झालेल्या निलिमा मिश्रा यांनी आपले गाव ही स्वतःची कार्यशाळा मांडली आणि त्यांना गावातील लोकांमधील कौशल्य माहीत होती। त्यांनी प्रकल्पावर आधारित काम न करता प्रश्नांवर आधारित काम करण्यास प्रारंभ केला। त्यासाठी त्यांनी भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन ही संस्था काढली आणि त्यातून रचनात्मक कार्य करणाऱ्या एका कार्यकर्त्या स्त्रीचा आदर्श आपल्या समोर उभा केला। मिश्रा यांनी निव्वळ स्वतःचा उत्कर्ष साधला नाही तर स्वतः सोबत आपल्या परिसराचा उत्कर्ष साधला। त्यामुळे गोधडीसारख्या वरवर क्षुल्लक वाटणाऱ्या वस्तूला त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली आणि गोधडी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार असे आजवर कधीही न पाहिलेले समीकरण निलिमा मिश्रांनी प्रत्यक्षात आणले। आणि हे सर्व पाहिले की लक्षात येतं, व्यवसाय कोणताही असो तो यशस्वी होतो फक्त त्यासाठी श्रम, चिकाटी आणि कौशल्याची आवश्यकता असते। असा हा जो काही लेख आहे मार्ग शोधताना, या लेखाचा सारांश आपल्याला सांगता येतो। आणि आता आपण प्रत्यक्ष लेखाला सुरुवात करूया। तर बालपणीच्या गोष्टी आठवताना पहिल्यांदा लेखिका म्हणतात की मला आठवतं की स्वतःची झालेली ओळख, आणि त्या म्हणतात मला जाणवलं की मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि घरातील इतर सदस्यांचे माझे वेगवेगळे नाते आहे आणि माझ्या या स्वजाणीवेबरोबरच मला गावातील लोकांच्या परिस्थितीचीही जाणीव होऊ लागली होती आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होत असताना इतर लोकांना होणारा त्रास आणि कष्ट या बाबतीतही काही गोष्टी त्या ठिकाणी त्यांना जाणवू लागल्या होत्या। इतरांचं दुःख ऐकताना आपल्या डोळ्यात अश्रू येत आहेत हेही त्यांना जाणवलं। ग्रामीण भागात असल्यामुळे अनेक गोष्टींच्या उणीवा मर्यादा जाणवत गेल्या आणि त्यातूनच काहीतरी करायचा दृढ निश्चय झाला व नंतर त्यांचे ध्येयात रूपांतर झाले। त्यांनी एक दृढ निश्चय केला की आपण आपल्या गावासाठी, आपल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि हा जो काहीतरी करायचं काही दृढ निश्चय आहे तो त्यांनी केला आणि त्या दृढ निश्चयाचं पुढं ध्येयामध्ये रूपांतर झालं। आणि या ध्येयाची धुंदी अशी होती की दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी करताना ते स्वप्न जगायला लेखिकाने सुरुवात केली होती। भांडी धुताना, गुरांचे शेण आवरताना, शेणाच्या गवऱ्या करताना, गाईच्या धारा काढताना, शाळेत जाताना आणि भविष्यात काय करणार, काय करावे लागेल याची चित्र त्यांना सुस्पष्ट दिसू लागले होते। कल्पना मांडणं त्यांनी सुरू केलं होतं आणि त्यानुसार आराखडे आखणेही त्यांनी सुरू केलं होतं। आणि याला पोषक म्हणून आई दिवसभरामध्ये जे काही करी त्याची भर त्या ठिकाणी त्यामध्ये पडत गेली। उदाहरणार्थ पहा, आई काय करायची, मुंग्यांना साखर आणि पीठ द्यायची, चिमण्यांना दाणे टाकायची, स्वयंपाक करताना पहिली भाकर गाईसाठी आणि शेवटची कुत्र्यासाठी करायची, कुणी दारी आलं तर त्याला पोटभर जेवण देणे, यासारख्या गोष्टी ज्या त्यांच्या आई करत होती
त्या सगळ्याचा सकारात्मक प्रभाव लेखिकेवर पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून फक्त आपलेच पोट भरणं नव्हे तर आपल्या भोवतालचे प्राणी आणि मनुष्यजीव यांचाही विचार होणं आवश्यक आहे, हा संस्कार कुठेतरी लेखिकेच्या मनावर रुजत गेला. आणि त्या काळातले शाळेचे योगदानसुद्धा लेखिका म्हणतात महत्त्वाचे होते. आता त्या म्हणतात की वेळोवेळी होणाऱ्या शाळेमधल्या वक्तृत्व स्पर्धा असेल, समाज आणि देशाप्रती आचलेल्या कर्तव्याबद्दलची गुरुजनांकडून मार्गदर्शन लेखिकेला मिळत होतं. आणि सोबतच गल्ली गावातील लोक त्यांच्याकडून मुलांना कसे राहावे, काय केले पाहिजे याबाबत मिळणारे मार्गदर्शनही लेखिकेला प्रेरणादायी वाटत होते. आणि एकंदरीतच आपल्याशिवाय इतरांप्रती असलेली जी काही संवेदना आहे ती इतकी प्रगल्भ होऊ लागली होती की स्वप्न निरंतर बघत त्या आल्या होत्या की तशा त्या दिशेने वाटाही त्यांना मिळत गेल्या होत्या. जसं त्या स्वप्न बघत होत्या त्या दिशेने त्यांना वाटासुद्धा मिळत गेल्या होत्या. आणि या सर्वासाठी कोणाजवळ तरी बोलावे, कोणाला तरी सांगावे, आणि सांगितले तर हसतील किंवा वेडे म्हणतील म्हणून त्या फक्त परमेश्वराशी संवाद साधत गेल्या. आपण कसे राहतो, आपण कसे दिसतो, आपण चप्पल घातली की नाही, कपडे टापटीप आहेत का, या गोष्टींकडे त्या म्हणतात माझं कधी लक्ष गेलं नाही. पण आपण जे स्वप्न बघितले त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काय करायला पाहिजे याचाच विचार त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यामध्ये सुरू होता. आणि त्यातूनच एक ठाम निर्णय वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी घेतला आणि तो लग्न न करण्याचा. आणि आपले सारे आयुष्य गावात राहून गावासाठी घालवायचे हेही त्यांनी ठरवले. मात्र यासाठी अभ्यास, अनुभव या गोष्टींची गरज होती. त्यासाठी पुढील शिक्षण हे पुणे किंवा मुंबईसारख्या शहरात घेण्याचे त्यांनी ठरवले. आणि स्वप्न बघण्याचे व स्वप्नपूर्तीसाठी नियोजन करण्याचे हे केवळ धाडस जे आहे ते धाडस त्यांना फक्त त्यांच्या वडिलांमुळेच मिळाले. कारण त्यांच्याबद्दल लेखिका म्हणतात मला विश्वास होता की ते कधीच मला कोणत्याच गोष्टीसाठी नाही म्हणणार नाहीत. स्वतंत्र व्यक्तिमत्वाचं महत्त्व वडिलांनी त्यांना पटवून दिलं होतं. आणि म्हणून स्वप्न बघताना जेवढं मोठं आणि दूरपर्यंत बघू शकत होते त्यात मला कोणताही अडथळा वाटत नव्हता. आणि म्हणूनच त्यांनी मोठमोठी स्वप्न बघायला सुरुवात केली. पुढे त्या पुणे विद्यापीठात शिकायला गेल्यानंतर तिथल्या मैत्रिणींनी आपण पुण्यात का आलो आहोत, भविष्यात काय करायचं आहे हे सगळं त्यांनी त्यांची माहिती त्या ठिकाणी दिली. त्यावेळी काही जणी त्यांना दिशाही दाखवू लागल्या की याच काळामध्ये लातूर भूकंप झाला होता आणि तिथे कामासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची गरज होती. आणि असे पोस्टर ठिकठिकाणी लावलेले होते की ज्या इच्छुक आहे त्यांनी त्या ठिकाणी कामासाठी हजर राहावं. अशा पद्धतीचे पोस्टर्स वेगवेगळ्या ठिकाणी लागलेले असताना लेखिकेच्या मैत्रिणी लेखिकेला सुचवायच्या की तुला समाजकार्याची आवड आहे ना, मग तू का या कार्यामध्ये सामील होत नाही. पण लेखिकेला वाटायचं की मला मात्र ग्रामरचनेचे, ग्राम विभारणीचे, रचनात्मक व दीर्घकालीन अशा प्रक्रियेत गुंतायचं होतं आणि हे स्पष्ट होत नव्हतं. त्यामुळे त्याकडे त्या फार फार त्यांनी लक्ष दिलं नाही. आणि मग MA दुसरं वर्ष संपत आले, परीक्षाही झाल्या, तरीही योग्य दिशा त्यांना सापडली नाही. परीक्षा देऊन त्या घरी आल्या, मात्र 2 वर्ष पुण्यात राहून आपल्यास दिशा मिळाली नाही याचं दुःख कुठंतरी त्यांच्या मनामध्ये होतं. मात्र 2 वर्ष पुण्यात राहूनही आपण दिशा मिळू शकत नाही ह्या दुःखाची तळमळ त्यांना होती. आणि मनात ही तळमळ असतानाच त्या कधी एकांतात ओक्साबोक्शी रडायच्याही. आपणास नेमकं काय करायचं हे कोणास सांगता येईना, मात्र गावातील लोकांच्या अडचणी सुटल्या पाहिजेत, त्यांच्यासाठी सोयी उपलब्ध व्हाव्यात असं स्पष्ट त्यांना वाटत होतं. मात्र ते कसे, यासाठी काय करणार हेही त्यांना काही कळत नव्हते आणि सुचतही नव्हते. मग एक दिवशी त्यांची एक मैत्रीण नीरती जैन हिने नाराज होऊन मला म्हणजे लेखिकेला पत्र लिहिले की तू ज्या कामासाठी पुण्यात आलीस त्या कामाची संधी तुला लातूर भूकंपाच्या ठिकाणी मिळाली होती, पण ती संधी तू नाकारली. आणि हे पाहून मला अतिशय दुःख झालं. कारण दुसरं म्हणजे तू परत गावाला गेलीस आणि तिथे राहून तू काय करते आहेस ते मला कळत नाही. माझ्या वडिलांना जेव्हा हे कळलं, लेखिका म्हणतात मी जेव्हा भूकंपाची बातमी कळाली, तिथं गरज होती, तिथं मी गेले नाही, ही बातमी जेव्हा माझ्या वडिलांना कळली तेव्हा त्यांनाही अतिशय राग आला. आणि त्यांनी मला विचारलं की तू घरी धुणीभांडी करणार आहेस का, यासाठी तुला शिकवलं का, तुला दुसरे काही करायचे नाही, नोकरी करायची नाही, मग तू नेमकं काय करणार आहेस. मला काही सुचेना असं लेखिका म्हणायला लागल्या. आणि
काय बोलावं काही कळे नाही. त्यांनी रागाने लेखिकेला विचारल्यामुळे पुढे ते म्हणतात, तुला जे काय करायचंय ते करून दाखव आणि ते केल्याशिवाय या घरात पाऊल ठेवू नकोस, अशी अक्षरशः त्यांना तंबी त्यांच्या वडिलांनी दिली आणि त्यांना घरातून बाहेर काढलं. आता त्या पुन्हा पुण्यात गेल्या 2 वर्षात त्या अनेकांना सांगून ठेवलं होतं त्यांनी, जर तुम्हाला सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची माहिती मिळाली की त्यांना सांगा. याचा परिणाम म्हणून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सटाण्याचा एक मित्रांचा ग्रुप त्यांना डॉक्टर S कलबाग व त्यांच्या विज्ञान आश्रमच्या कार्याची माहिती दिली. आता 19 जुलै 1995 रोजी डॉक्टर कलबाग यांना भेटण्यास त्या गेल्या. त्यांचे काम बघितलं आणि हे बघताना त्यांच्याशी बोलताना वाटलं की हो, मला माझा मार्ग सापडला व कलबाग सरांसोबत त्यांची वाटचाल सुरू झाली. मग सरांच्या सांगण्यावरून त्या वेगवेगळ्या राज्यातील संस्थांना भेटी देण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्या काम करावेत हे आपण न ठरवता ज्याच्यासाठी काम करायचं आहे त्यांच्याकडून त्यांचे प्रश्न कोणते, त्यावर त्या मार्ग कसा काढायचा हे त्या लोकांशी चर्चा करून ठरवत असे आणि मग त्यातून पुढे कामाची आखणी करावी असं त्यांनी ठरवलं होतं. 4 पुस्तकं वाचून पदवी घेऊन आपण तज्ज्ञ बनत नाही, तर हजारो वर्षापासून जी समाजरचना आहे त्या समाजालाच त्याचे प्रश्न आणि त्या प्रश्नांचं उत्तरही माहिती असतं हे लक्षात घेऊन वाटचाल सुरू केली पाहिजे असं कुठंतरी त्यांच्या मनात आलं. आणि गावातल्या लोकांसाठी काम करण्यापूर्वी ग्रामीण जनतेचा विकास कसा होईल, त्यांचे प्रश्न कसे सुटतील, कोणत्या कामापासून सुरुवात करावी हे प्रश्न त्यांच्या डोक्यात होते. आणि शिक्षणातून ग्रामविकास ही संकल्पना S कलबाग सरांनी त्यांना दिली होती. गावासाठी काम करायचं होतं, मात्र त्याआधी स्वतःच्या ज्ञानात अधिक भर घालण्याची जास्त गरज त्या ठिकाणी त्यांना वाटली. आणि म्हणून त्यांनी जरी MA पर्यंत शिक्षण घेतलं असलं तरी सुद्धा जीवनाच्या जीवन व्यवहाराच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा संबंध मात्र त्या ठिकाणी त्यांना आला नव्हता. आणि त्या जीवन व्यवहाराच्या गोष्टीचं ज्ञान कलबाग सरांसोबत मिळेल ही खात्री लेखिकेला होती. तसंच डोक्यात असंख्य प्रश्नांची गर्दी त्या ठिकाणी होती आणि त्यातील बरेचसे प्रश्न हे कसे होते, मूर्खपणाचे होते. आणि लेखिका म्हणतात की माझ्या या मूर्ख प्रश्नांची उत्तरही मला हवी होती, तशी संधी व त्यासाठी प्रोत्साहन सरांनी त्यांना दिलं. पण सर शास्त्रज्ञ होते आणि त्या कला शाखेच्या विद्यार्थिनी होत्या आणि म्हणून विज्ञानाचा जराही गंध नसलेल्या अशा लेखिका जेव्हा कलबाग सर तांत्रिक आणि वैज्ञानिक विचार मांडायचे तेव्हा ते लेखिकेला सुरुवातीला समजत नसायचे आणि मग त्यामुळे त्यांना संकोच वाटायचा. मात्र संकोच त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचा लोप पावला जेव्हा त्यांनी सरांना सांगितलं की मला अनेक गोष्टी माहिती नाहीत सर, माझी सुरुवात शून्यापासून झाली आहे. सरांना सांगितल्यानंतर लेखिकेच्या मनाचा जो काही संकोच आहे तो संकोच दूर झाला आणि त्या ठिकाणी इथून पुढे सरांनी त्यांचं शिक्षण गृहीत धरून शून्यापासून शिकवायला सुरुवात केली. आणि मग कलबाग सर एकदा लेखिकेला म्हणाले की जरी तुला विज्ञान येत नसलं तरी सुद्धा तुझ्याकडून येणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मला अर्थपूर्ण वाटतात, कारण याचं कारण म्हणजे तुझ्याकडे आधीपासून काहीच गृहीतक नाही. अर्धवट पूर्वग्रहित ज्ञानापेक्षा शून्य ज्ञान असलेलं उत्तम. आणि या लेखिकेच्या या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांना काय काय प्रश्न पडू शकतात आणि त्याचे निराकरण कसे करता येईल याची कल्पना त्या ठिकाणी सरांना आली आणि त्यांनी ती कल्पना लेखिकेजवळ बोलूनही दाखवली. की लेखिकेला म्हटलं की तुला पडलेला जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नामुळे घाबरू नकोस, उलट त्याचं उत्तर ऐकून तुझे विचार आणि संकल्पना अधिक स्पष्ट करत जा. प्रश्नांच्या उत्तरासह आणि लेखिकेच्या प्रात्यक्षिकातून ज्ञान जे काही दिलं गेलं ते उदाहरणार्थ इलेक्ट्रिक वायरिंग करणं, खाद्यपदार्थ बनवणं, पॅथॉलॉजिकल चाचण्या करणं, कुक्कुटपालन, वेल्डिंग करणं, शेती करणं, हिशोब ठेवणं, संगणकाचं ज्ञान असेल किंवा पुस्तकं छापणं, बाइंडिंग करणं आणि इतर असे बरीचशी जी काही कामं आहेत त्या प्रत्येकाचं ज्ञान त्या ठिकाणी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मिळवण्याचं त्यांनी ठरवलं. आणि मग त्यापुढे सरांसोबत काम करतच राहिल्या. तरी पण लेखिकेचं जे स्वप्न होतं ती स्वतःच्या गावाचा विकास करायचा आणि गावासाठी काहीतरी करायचं म्हणून
त्या म्हणाल्या की माझ्या गावात कोणतं काम केलं पाहिजे म्हणजे ग्रामस्थांचे आजचे प्रश्न, आजच्या समस्या सुटतील याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये सतत असायचा. आणि त्यावेळेस 23 शाळांमध्ये मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा कार्यक्रम राबविला गेला आणि या कार्यक्रमाचे नेतृत्व मग त्यावेळेस लेखिकेकडे आले. आणि त्यामुळे त्या शाळांना भेटी देऊन अभ्यासक्रम कसा राबवला जातोय, शाळांचे शिक्षकांचे काही प्रश्न आहेत का याचं प्रशिक्षण आखण्याचं काम निदेशक सभा, मुख्याध्यापक सभा आयोजन करण्याची जबाबदारी लेखिकेकडे आली. आणि मग लेखिकेने ही जबाबदारी खूप तत्परतेने कशी पार पाडली हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात.